नमस्कार. कधी कधी काही गोष्टी शब्दात सांगता येत नाहीत, कारण त्या मनात कायम कोरलेल्या असतात. तर ही आहे माधुरी, कोल्हापूरच्या नांदणीतील जैन मठाची गेले 30 वर्ष लाडकी हत्तीन. सण, उत्सव, मिरवणुका, भक्तीच्या प्रत्येक क्षणात ती होती. ती फक्त हत्ती नव्हती, तर ती आपल्या गावाचा गौरव होती. पण आयुष्य नेहमी हसवायला नाही येत. वय, आजारपण, थकवा आणि एकाएकीपणे तिचं आयुष्य व्यापलं. काही दिवसांपूर्वी एक निर्णय झाला. तिला गुजरातच्या आश्रम मध्ये नेणार आहोत, तिच्या भल्यासाठी. पण मनाला कसं पटणार? गावभर हळहळ, हजारो लोक रस्त्यावर उतरले. कोणी 45 किलोमीटर चालले गेले, तर कोणी राष्ट्रपतीला पत्र लिहिलं. एकच मागणी, माधुरीला परत आणा. आणि ती आज आपल्या गावापासून दूर आहे. हो, तिला चांगली काळजी मिळते, उपचार सुरू आहेत. पण खरं घर म्हणजे फक्त भिंती नाही. घर म्हणजे आपले लोक, ज्यांनी तिच्यावर प्रेम केलं, जिच्या सोबत ती वाढली. तेच तिचं खरं कुटुंब. लाईफ मधला सर्वात वाईट क्षण तो असतो, जेव्हा आपला माणूस आपल्या जवळ असूनही आपल्या जवळ नसतो. माधुरी, तू दूर असलीस तरी तुझं स्थान आमच्या हृदयात कायम आहे. हे गाव, हे लोक तुझी वाट पाहतात आणि कदाचित एक दिवस तू परत येशील. तोवर तू आमचं स्वप्न आहेस आणि आम्ही तुझं घर. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपका प्यार ही हमारी ताकद है. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कहाणी सोबत. तोपर्यंत बाय बाय.